श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 13वा. नामरूप. समास 4. प्रलय निरूपण. श्रीराम. पृथ्वीस होईल अंत, भूतांच मांडेल कल्पांत, ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरोपिला श्रीराम. पृथ्वीचा अंत होईल, सर्व भूते कल्पांताच्या वेळी नाश पावतील असे शास्त्रात सविस्तर वर्णन केले आहे. शतवरुषे अनावृष्टी, तेणे जळेल हे सृष्टी, पर्वत माती ऐसी पृष्ठी, भूमीची तरके श्रीराम. 100 वर्षे अनावृष्टी होईल, पाऊसच न पडल्याने ही सर्व सृष्टी जळून जाईल. पर्वत मावतील, अशा पृथ्वी तडकून मोठमोठ्या भेगा पडतील. 12 कळी सूर्यमंडळा, किरणापासून निघती ज्वाळा, शतवरुषे भूगोळा दहन होये श्रीराम. सूर्य 12 कलांनी तापू लागेल, त्यामुळे त्याच्या किरणांतून ज्वाला निघून 100 वर्षे भूगोल जळत राहील. सिंधूर वर्ण वसुंधरा, ज्वाळा लागती फणीवरा, तो आहाळोन सरारा विश्वमी श्रीराम. पृथ्वी जळत असताना शेंदरी रंगाच्या ज्वाळा उत्पन्न होऊन त्या शेषापर्यंत पोहोचतील, तेव्हा पोळल्याने कळवळून तो भयंकर विष ओकू लागेल. त्या विषाच्या ज्वाळा निघती, तेणे पाताळे जळती, महापावके भस्म होती पाताळ लोक श्रीराम. त्या विषापासून ज्वाळा निघून त्यामुळे पाताळ जळू लागेल. त्या महाअग्नी सर्व पाताळ लोक जळून भस्म होतील. तेथे महाभूते खवडती, प्रळये वात सुटती, प्रळये पावक वाढती चहूंकडे श्रीराम. त्यामुळे पंचमहाभूते खवळतील आणि प्रलय कालचा वारा वाहू लागून त्यामुळे चहूकडे प्रलयाग्नी पसरेल. तेथे 11 रुद्र खवळले, 12 सूर्य कडकडीले, पावक मात्र एकवटले प्रळये काळी श्रीराम. त्यावेळी 11 रुद्र खवळतील, 12 सूर्य कडाडतील, प्रलयकाळी सर्व अग्नी एकवटतील. वायो विजांचे तडाखे, तेणे पृथ्वी अवघी तरखे, कठीणत्व अवघेची फाके चहूकडे श्रीराम. वारा आणि वीज यांच्या तडाख्याने अवघी पृथ्वी तडकेल, तिचे कठीणत्व चहूंकडे पसरेल. तेथे मेरूची कोण गणना, कोण सांभाळील कोणा, चंद्र सूर्य तारांगणा मूस झाली श्रीराम. तेथे मेरूची काय कथा, तेथे कोण कोणाला सांभाळू शकेल. चंद्र सूर्य तारांगण सर्व वितळून एकवटतील. पृथ्वीने विरी सांडिली, अवघी धगधगाये मान झाली, ब्रह्मांड भटी जळून गेली एकसरा श्रीराम. सारी पृथ्वी काठिण्य सोडून धगधगायमान होऊन ब्रह्मांडभर झालेल्या वन्हीच्या भट्टीत एकाच वेळी जळून जाईल. जळोनी विरी सांडली, विशेष महावृष्टी झाली, तेणे पृथ्वी विराली जळामध्ये श्रीराम. जलानेही सत्व सोडले की विशेष महावृष्टी होऊन त्या जलात पृथ्वी विरून जाईल. भाजला चुना जळी विरे, तैसा पृथ्वी सधीर न धरे, विरी सांडून या त्वरे जळी मिळाली श्रीराम. भाजलेला चुना जसा त्वरित पाण्यात विरून जातो, तसा पृथ्वीलाही धीर धरवत नाही आणि सत्व सोडून ती त्वरेने जलात विरून जाते. शेष कुर्म वाऱ्हाव गेला, पृथ्वीचा आधार तुटला, सत्व सांडून जळाला मिळून गेली श्रीराम. शेष कूर्म वराह सर्व नष्ट झाल्याने पृथ्वीचा आधार नाहीसा होऊन ती सत्व सोडून पाण्यात मिसळून जाते. तेथे प्रळये मेघ उचलले, कठीण घोषे गर्जिनले, अखंड विजा कडकडीले ध्वनी घोष श्रीराम. तेथे प्रलयमेघ उत्पन्न होऊन मोठमोठ्याने गर्जना करू लागतात. त्यात अखंड विजा मोठमोठ्याने आवाज करीत कडाडू लागतात. पर्वत प्राये पडती गारा, पर्वत उडती ऐसा वारा, निबिडतया अंधकारा उपमाची नाही श्रीराम. पर्वतासारख्या मोठमोठ्या गारा पडू लागतात. पर्वतही उडून जातील अशा वेगाने वारा वाहू लागतो आणि इतका घनदाट अंधकार पसरतो की त्याला उपमाच देता येत नाही. सिंधू नद्या एकवटल्या, नेणोन भिन्हून रिचवल्या, संधीच नाही धारा मिळाल्या अखंड पाणी श्रीराम. मोठमोठ्या नद्या आणि समुद्र एक होतात. आकाशातून जलधारा अशा वाहू लागतात
की आकाशातूनच रिचवल्याप्रमाणे दोन धारांमध्ये जराही पोकळी राहत नाही, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होते. तेथे मच्छ कूर्म सर्प पडती, पर्वता सारिखे दिसती, गर्जना होता मिसळती जळात जळे श्रीराम. तेथे पर्वतासारखे मत्स्य कूर्म सर्प वगैरे पाण्यात पडले आणि घनगर्जना झाली की सर्व पाणी एक होते. सप्त सिंधू आवरणी गेले, आवरण वेडे मोकळे झाले, जळरूप झालिया खवळले, प्रळये पावक श्रीराम. सप्त समुद्र सर्व एक झाले, समुद्राने मर्यादा सोडली, जेव्हा सर्व जलरूप झाले तेव्हा प्रलयाग्नी खवळले. ब्रह्मांडा ऐसा तप्तलो हो, शोषी जळाचा समूह, तैसे जळास झाले पाहो अपूर्व मोठे श्रीराम. ब्रह्मांडा एवढा तापलेल्या लोखंडाचा गोळा होऊन त्याने सर्व जलसमूह शोषून टाकले, त्याप्रमाणे जलाच्या ठिकाणीही मोठे अपूर्व घडले. तेणे आटोन गेले पाणी, असंभाव्य माजला वन्ही, तया वन्हीस केली झडपणी प्रलय वाते श्रीराम. सर्व पाणी आटून गेले आणि प्रलयाग्नी असंभाव्य असा माजला, त्या अग्नीला नंतर प्रलय वाताने झडपले. दीपास पालव घातला, तैसा प्रळये पावक विझला, पुढे वायो प्रबळला संभाव्य श्रीराम. दिव्याला पदराने वारा घातल्यावर तो विझावा, तसा प्रलयवाताने प्रलयाग्नी विझून गेला आणि पुढे प्रलयवातच असंभव्य असा खवळला. उदंड पोकळी थोडा वारा, तेणे वितळून गेला सारा, पंचभूतांचा पसारा आटोपला श्रीराम. पण आकाशाची पोकळी इतकी विशाल आणि त्या मानाने तो प्रलयवात अगदीच थोडा, त्यामुळे त्या पोकळीत तो सर्व वितळून गेला. याप्रमाणे पंचमहाभूतांचा सर्व पसारा नष्ट झाला. महद्भूत मूळ माया, विस्मरणे वितुळे काया, पदार्थ मात्र राहावया ठाव नाही श्रीराम. महद्भूत जी मूळ माया तीही बहुश्याम या स्मरणाचेही विस्मरण झाल्याने स्वप्नाप्रमाणेच नष्ट झाली, त्यामुळे पदार्थ मात्रास ठावच राहिला नाही. दृश्य हलका लोळे नेले, जड चंचळ वितुळले, या उपरी शाश्वत उरले परब्रह्म ते श्रीराम. सर्व दृश्य सृष्टी हलकल्लोळाने नाहीशी झाली, जड चंचळ मूळ माया वितळून गेली. याप्रमाणे नंतर केवळ शाश्वत परब्रह्म उरले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रलय नाम समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.